नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जसे की आपण नेहमी योजनेबद्दल व्हिडिओ टाकत असतो। महाराष्ट्रात मोफत 3 गॅस भेटणार आहेत वर्षातून, त्या योजनेबद्दल। ती योजना कोणती आहे? तर ती योजना आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेबद्दल संपूर्ण कोणाला भेटणार आहेत, कोण लाभार्थी असणार आहेत, कसं भेटणार आहेत, हे या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर बघूया मित्रांनो कोण लाभार्थी असणार आहेत या योजनेत। तर मित्रांनो, या योजनेत फक्त महिला लाभार्थी असणार आहेत, पुरुष नाहीत। ज्या महिलांच्या नावे गॅस पुस्तक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहेत। ज्या महिलेजवळ उज्ज्वला गॅस योजना आहेत त्या महिलांना सुद्धा या योजनेचा फायदा भेटणार आहे, महिलांनाच भेटणार आहेत। तर कसं भेटणार आहेत मित्रांनो? तर हे वर्षातून फक्त 3 वेळा भेटणार आहेत। कसं? एका वर्षात 3 वेळा मोफत 3 गॅस रिफिल भरून भेटणार मित्रांनो। गॅस नाही भेटणार, रिफिल म्हणजे आपण पुनर्भरण, ज्याला आपण मराठी शब्द पुनर्भरण म्हणू शकतो। पुनर्भरण भरून मिळेल, गॅस भरून मिळेल आपल्याला। तर किती भेटणार? तर वर्षातून 3, एका महिन्यात 1, नंतर दुसऱ्या महिन्यात, नंतर तिसऱ्या महिन्यात। तुम्ही वर्षातून कोणत्याही महिन्यात 3 महिन्यात घेऊ शकता, पण एका महिन्यात डबल घेऊ शकणार नाहीत। आता ती कसं भेटणार आहेत? गॅस मोफत भेटणार नाहीत, गॅस आपल्या पैशाने भरावं लागेल आणि पैशाने भरल्यानंतर ते संपूर्ण पैसे आपल्याला सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा भेटणार आहेत। तर 830 रुपये सध्या गॅसचं रेट आहेत शासनानुसार, त्यांनी 830 रुपये GR मध्ये सांगितलेले आहेत। 300 रुपये केंद्र सरकार सबसिडी देते, त्यात 530 रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहेत, म्हणून एकूण असे 830 रुपये त्या महिलेच्या खात्यात येणार आहेत। म्हणजे आपण पैसे 830 रुपये भरून गॅस भरावं लागेल आपल्याला, नंतर सबसिडीच्या माध्यमातून 100% सबसिडीच्या माध्यमातून हे 830 रुपये त्या महिलेच्या खात्यात येणार आहेत। हे समजलं मित्रांनो? तर अशी आहे ही योजना। याबद्दल अजूनही काही तुम्हाला डाऊट असेल, तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओ।